नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर छानपैकी आज लक्ष्मीपूजनचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. छोटासाच ब्लॉग आहे, सगळं शूट नाही करता आलं, पण आज आम्ही लक्ष्मीला काय नैवेद्य दाखवलं, आमच्याकडे काय परंपरा आहे, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर आज आमच्याकडे लक्ष्मीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो आणि ही खूप जुनी परंपरा चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही तीच फॉलो करतो. आणि खूप ठिकाणी नाही करत पुरणपोळी, पण आमच्याकडे केली जाते, त्याच्यामुळे आम्ही लक्ष्मीपूजनला पुरणाचा नैवेद्य दाखवतो. तर पुरणाच्या पोळीसोबत बाकी पण खूप सारे पदार्थ केले जातात, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पुरण डाळ छानपैकी उकडून झाली होती आणि ते वाटण तयार करून मस्तपैकी आमटीची तयारी सुरू होती. तर इथे हे मस्तपैकी वाटण आहे, हे एकदम सिंपल आणि साधं वाटण केलं होतं, पण ही जी आमटी आहे ही खूपच अप्रतिम लागते, खूप सुंदर. आणि त्याच्यामध्ये काहीही एक्स्ट्रा मसाले टाकायची गरज लागत नाही. फक्त जी करण्याची प्रोसेस आहे ना ती वेगळी आहे. हे जे वाटण आहे ते अगदी 15 ते 20 मिनटासाठी तेलात छान परतून घेऊन मग ती आमटी केली जाते. त्यानंतर इथे भजीची तयारी चालू होती. कोणताही नैवेद्य दाखवायचा असेल म्हणजे कोणत्याही सण आला तर हेच सगळे पदार्थ आमच्याकडे केले जातात. तर इथे भजी साठी सुद्धा काही एक्स्ट्रा गोष्टी घेतल्या नव्हत्या. ओवा, लाल तिखट, हळद, मीठ आणि बेसन याच गोष्टींपासून ही भजी तयार केली जाते. इथे वाटण छानपैकी तेलामध्ये परतून झालं होतं आणि त्याच्यामध्ये कोणतेही एक्स्ट्रा मसाले न टाकता फक्त घरातले मसाले टाकले होते, म्हणजे हळद, घरचा गरम मसाला म्हणजे काळा मसाला आणि लाल तिखट ह्याच गोष्टी टाकल्या होत्या. याच्या व्यतिरिक्त काहीही टाकायची गरज लागत नाही, पण ती आमटी इतकी छान लागते की मी तुम्हाला शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत, इतकी मस्त ती आमटी लागते. आणि दरवेळी नैवेद्य असाच दाखवला जातो आमच्या घरामध्ये. कोणताही सण असला तरी हाच नैवेद्य आमच्याकडे असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी परंपरा चालू आहे ना ती आपण फॉलो केलीच पाहिजे. आजकाल खूप काय काय गोष्टी नवीन येतात, खूप वेगवेगळ्या आपण व्हिडिओमध्ये पण बघतो, त्यासुद्धा केल्या पाहिजेत, पण आपण आपली परंपरा कधीच विसरली नाही पाहिजे असं मला वाटतं. सो आमच्याकडे ही पद्धत जी आहे ती लक्ष्मीपूजनला केली जाते आणि छान वाटतं. म्हणजे आपल्याला म्हणजे सासूबाई मला ज्या काही गोष्टी सांगतात त्या पण बघून म्हणजे ऐकून मला छान वाटतं की आपल्याकडे असं असं केलं जातं आणि त्या सगळं व्यवस्थित मला छान एक्सप्लेन करतात, शिकवतात आणि सांगतातसुद्धा. तर इथे वाटण छानपैकी शिजल्यानंतर जी डाळीचं पाणी येते आणि थोडीशी डाळ टाकून आपली आमटी तयार होते आणि सगळेच करतात. ऑफकोर्स आमटीची रेसिपी सगळ्यांनाच माहिती असेल. तर इथे मस्तपैकी भज्यांचं पीठ आहे ते भिजत ठेवलं होतं आणि एकीकडे चालू होती पुरणाची तयारी. तर आपली डाळ इतकी छान शिजली होती आणि घरची डाळ होती ती, त्याच्यामुळे तिला जास्त वेळसुद्धा लागला नाही किंवा ती भिजत ठेवावीसुद्धा लागली नाही. इतकी मस्त ती व्यवस्थित 3 शिट्ट्यांमध्ये झाली. तर इथे मस्तपैकी आपली आमटी तयार होती आणि एकीकडे पुरण तयार होत होतं आणि हे गूळसुद्धा इतकं छान होतं, म्हणजे ऑर्गॅनिकवालं ते गूळ आहे, गावठी गूळ, गावरान गूळ बोलू शकता ते होतं, त्याच्यामुळे त्याला पण एक छान मस्त स्मेल होता. आणि लगेच आपलं पुरण तयार झालं. हार्डली 15 मिनटामध्ये पुरण तयार झालं आणि अजिबात ते करपून द्यायचं नसतं. हे सगळ्यांना माहिती पण असेल, पण मी एक सांगते, जर कोण नवीन असेल किंवा कोणाला माहिती नसेल त्यासाठी सांगते की पुरण व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहावं लागतं. जसे बेसनचे लाडू करण्यासाठी पेशन्स लागतात, तसं हे पुरण तयार करण्यासाठी सुद्धा पेशन्स लागतात. थोडीशी डाळ शिजल्यानंतर आणि गूळ आणि डाळ हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेश वेलची पूड टाकली. एकीकडे आपली मस्तपैकी आमटी तयार झाली होती आणि तुम्ही बघू शकता. आणि या आमटीचा इतका खमंग आणि सुगंध असा छान घरभर पसरला होता ना. त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेश अशी गावरान कोथिंबीर त्याच्यावरती टाकली आणि आपली मस्तपैकी आमटी तयार झाली. आणि अगदी खूप सारी आमटी केली होती, कारण चपातीसोबत किंवा भातासोबत वगैरे ती आमटी छान लागते. तर इथे पुरणसुद्धा तयार होत होतं आणि पुरण बिलकुल लागून द्यायचं नाही. लागून दिलं की ते भांडंसुद्धा खराब, त्याला सगळं पुरणसुद्धा वाया जातं आणि पुन्हा ते भांडं घासा, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा पुरण न लागून दिलेलंच बरं. तर इथे सासूबाईंनी छान स्मॅश केलं होतं ऑलरेडीच एवढं पुरण की ते नंतर स्मॅश करायला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही आणि डाळ व्यवस्थित शिजली होती. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता पुरण एकदम मस्त तयार झालं होतं. आणि ऑफकोर्स मी आता व्हॉईस ओव्हर करते, पण पुरणपोळी खूप म्हणजे खूप छान झाली होती. म्हणजे मला तरी इतकी आवडली होती की मी दुसऱ्या दिवशी पण जी काय उरली होती तीसुद्धा पुरणपोळी खाल्ली. मला खूप आवडली होती. आमटीसुद्धा खूप छान झाली होती.
तर तुम्ही इथे बघू शकता सासूबाईंनी सगळं पुरण व्यवस्थित काढून घेतलं, जेणेकरून ते भांडंसुद्धा नंतर घासायला नको आणि पुरणसुद्धा वाया जाणार नाही. तर थोडंसं गरम असतानाच मी ते पुरण छानपैकी तांब्याच्या साहाय्याने स्मॅश करून घेतलं आणि जेणेकरून नंतर ते एकदम कडक झाल्यानंतर थोडं जास्त मेहनत घ्यावी लागते. त्याच्यासाठी जेवढं गरम असताना पुरण आपण स्मॅश करून घेऊ तेवढं ते पटकन होतं आणि जेवढं व्यवस्थित सॉफ्ट पुरण असेल तेवढी तुमची पुरणपोळी छान आणि मस्त होते. त्याच्यामुळे लगेच आम्ही पुरण मी हे करून घेतलं, स्मॅश करून घेतलं आणि ते झालंसुद्धा. तर कारण ऑलरेडी डाळ व्यवस्थित शिजली होती आणि गूळ त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला होता आणि थोडंसंसुद्धा वाया गेलं नाही, म्हणजे थोडंसंसुद्धा उरलं नव्हतं, इतकं छान ते स्मॅश झालं होतं. तर इथे मस्तपैकी आपलं व्यवस्थित पुरण तयार झालं होतं. तर तुम्ही बघू शकता, तर इथे मस्तपैकी आपलं पुरण तयार झालं होतं. तर तुमच्याकडे लक्ष्मीपूजनला काय नैवेद्य दाखवला जातो हे मला नक्की शेअर करा. तर इथे पुरण व्यवस्थित रेडी झालं होतं आणि आजचा दिवस आणि आजचा सण हा पूर्ण वर्षातला मोठा सण असतो, त्याच्यामुळे आज ऑलरेडी गडबडसुद्धा असतेच. तर इथे छानपैकी आता रांगोळी काढायला घेतली होती. ऑलरेडी सकाळी काढलीच होती, पण आजचा दिवस इतका म्हणजे छान असतो आणि इतका मोठा सण आहे, तर आपल्याला असं वाटतंच ना की संध्याकाळी पण छान तयारी करायला पाहिजे. तर सकाळीसुद्धा छान तयारी केली होती, पाणी वगैरे मारून सगळीकडे रांगोळ्या 3 ते 4 ठिकाणी आम्हाला रांगोळ्या काढाव्या लागतात, त्यासुद्धा आम्ही काढल्या होत्या आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा व्यवस्थित सगळीकडे जो काय एरिया आपल्या घराच्या आजूबाजूचा होता, म्हणजे आपल्याच घरातला, तर तिथे सगळीकडे छानपैकी पाणी मारून मग पुन्हा रांगोळी काढली. तर इथे व्यवस्थित पाणी मारून झालं, पण सगळं शूट नाही करता आलं, पण जितकं काय मला शूट करता आलं ना ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे सगळीकडे पाणी मारून झालं होतं आणि नंतर मी व्यवस्थित रांगोळ्यासुद्धा काढल्या. आमच्यानंतर पुरणपोळ्यासुद्धा झाल्या, म्हणजे मी रांगोळ्या काढत होती, सासूबाईंनी पुरणपोळ्या केल्या आणि मग ते काय शूट नाही करता आलं, कारण एकीकडे काम चालू होतं, मोबाईल दुसरीकडे, तर सो ते नाही पॉसिबल झालं. इथे सगळी तयारी सासूबाईंनी पूजेची सुद्धा केली होती. पूजा आमची एकदम परफेक्ट मुहूर्तावरती सुरू झाली होती, म्हणजे जेवणसुद्धा रेडी होतं. मी रांगोळ्या काढत होते तोपर्यंत सासूबाईंनी बाकीचा नैवेद्यसुद्धा रेडी केला होता आणि ते रांगोळ्या पण झाल्या होत्या, दिवे वगैरे मी लावून घेतले आणि ते आमची पूजा सुरू झाली होती आणि अगदी 7:30च्या आधी आमची पूजासुद्धा झाली होती. त्याच्यामुळे आम्हाला पण छान वाटत होतं की सगळ्या गोष्टी एकदम सुरळीत वेळेत झाल्या आणि इथे पूजा आमची सुरू होती. आम्हीसुद्धा छान आवरलं होतं आणि सगळीकडे छान दिवे लावून झाले होते, तुम्ही बघू शकता, आणि लायटिंग पण छान झाली होती. आम्ही मस्तपैकी फटाकेसुद्धा फोडले, पण सगळ्या मला तुम्हाला रांगोळ्या नाही दाखवता आल्या, एवढं काय पटकन त्या दिवशी गडबड लक्षात नाही राहत. तर इथे पूजा सुरू होती आणि पूजा सुरू असताना मग छानपैकी आवरून मग मी खाली आले. दिवे वगैरे लावून झाल्यानंतर मग आम्ही दिवाळी छानपैकी सेलिब्रेट केली, फटाके वगैरे वाजवून. मी तर फटाके वाजवले नाही, पण मला बघायला आवडतं, त्याच्यामुळे मी बघत होती. तर इथे छानपैकी आमची पूजा संपन्न झाली होती आणि छानपैकी लायटिंग वगैरे लावून, दिवे वगैरे लावून छान आम्ही सजवलं होतं, जेवढं जमेल तेवढं सजवलं होतं आणि आमचं जेवण पण ऑलरेडी तयार झालं होतं. नैवेद्यसुद्धा दाखवून झाला होता. अगदी 7:30 वाजताच आमचं सगळं तयार होतं. इथे फटाके वगैरे फोडत होतो आम्ही, म्हणजे मी तर फक्त बघत होती, पण मला बघायलासुद्धा आवडतं. तर इथे दिवे वगैरे बघू शकता, सगळीकडे छान दिसत होते आणि पण लायटिंग वगैरे सुद्धा मस्त वाटत होती. आणि त्यानंतर मग म्हणजे आमचं जेवण वगैरे सुद्धा वेळेत झालं. अगदी 8:30-8:30च्या दरम्यान आमचं सगळं तयार झालं होतं, म्हणजे जेवण वगैरे सगळं फोटो वगैरे काढून सगळी दिवाळी सेलिब्रेट करून आमचं वेळेत झालं होतं. तरी ते सगळेजण आम्ही फोटोशूटसुद्धा केला. आमचे फोटोसुद्धा खूप छान आलेले आहेत. तुम्हाला इन्स्टाच्या माझ्या ID वरती म्हणजे तिथे तुम्हाला मिळतील. मी माझा इन्स्टा ID मेन्शन करते, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आम्ही खूप सारे फोटो वगैरे काढलेले आहेत आणि अशा प्रकारे आजचा दिवस असा गडबडीत आणि छान होता आणि सगळं व्यवस्थित वेळेत लक्ष्मीपूजन आमचं झालं होतं आणि व्यवस्थित छान वाटत होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या, काही गडबड गोंधळ झाली नाही, सगळ्या गोष्टी नीट छान सुरळीत झाल्या आणि मग आम्ही मस्तपैकी आजचा दिवस असा लक्ष्मीपूजनाचा सेलिब्रेट केला आणि इथे फटाके वगैरे फोडले. खूप साऱ्या व्हिडिओज रील्स वगैरे केलेले आहेत, तर ते तुम्ही इन्स्टाला नक्की बघा. आणि आजचा सगळा जेवढं मला आज जे काय जमलं आहे तेवढं मी शूट केलं आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि पाडवा आणि भाऊबीज ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
सो आज असं लक्ष्मीपूजन आमचं परंपरेनुसार जे काय चालू आहे त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. व्यवस्थित परंपरा आपण फॉलो केली पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये आहेत त्या जपल्या पाहिजे ह्याचा आमच्या सासूबाईंचा कंटिन्यू अट्टाहास असतो आणि ते बघून मलासुद्धा छान वाटतं आणि त्यांच्याकडून खूप काही गोष्टी मी शिकते आणि खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्यांची एनर्जी ही टॉप क्लास आहे. आपण त्यांची एनर्जी बीट करू शकत नाही, पण माझा पूर्ण प्रयत्न असतो आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकते मी आता हळूहळू आणि खूप परंपरा व्यवस्थित त्या फॉलो करतात. त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती आहे, त्याच्यामुळे मलासुद्धा छान वाटतं की त्या निमित्ताने मलासुद्धा शिकायला मिळतं. तर छानपैकी फटाके वगैरे फोडून, फोटो वगैरे काढून, व्हिडिओज वगैरे काढून आम्ही वरती आलो आणि छानपैकी ह्या ज्या काही गोष्टी आहेत गरम म्हणजे गरमच खायला चांगल्या वाटतात, पापड, भजी किंवा कुरडई ह्या सगळ्या मग नंतर आम्ही केला. तर इथे छानपैकी आमटी, कुरडई, पापड, वरण भात, त्यानंतर पुरणपोळी, त्याच्यासोबत दुधावरती मस्तपैकी गरम गरम तूप, कांद्याची भजी, बटाट्याची भजी, त्यानंतर मुगाची भजी आणि हिरवी मिरची अशी मस्तपैकी आमचं जेवण होतं. आजचं जेवण झाल्यानंतर मी मस्तपैकी असं छान आवरलं आम्ही आणि आजचा दिवस असा आम्ही छान सेलिब्रेट केला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.